दरम्यान कराडला कोठडी होताच कोर्ट परिसरात आणि पांगरीमध्ये आक्रमक झालेल्या कराड समर्थकांवर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी हल्लाबोल केलाय। तसंच धनंजय मुंडेंना दंगली घडवायच्या आहेत म्हणून ते परळीत आल्याचा आरोपही त्यांनी केला। याशिवाय सरकारवरही जरांगेंनी गंभीर आरोप केले। धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हेऊ त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला। त्याची जात नाही, ओबीसी पण नाही, पोलीस नाही, फक्त त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय। हे माजुरडे आहेत, माजलेले आहेत याची टोळी। मग यांचा माज उतरायला आम्हाला बी टाइम लागणार नाही। ही जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर धिंगाणा करणार असली, तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर, नसता आम्ही सहन करणार नाहीत, ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची? आता लावलेली संचारबंदी 144 लागू केल्यानं कुठं गेलं? त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकते? आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते? त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही, हे 100% खरंय। आणि या खंडणीतल्या आरोपींनी सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला 100% वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत, वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत, खून करणाऱ्यांनी केले असणार आहेत, बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत। हे सगळं चार्जशीट मध्ये आलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।